सकाळ. काल आम्ही साईबाबांचं दर्शन झालं, शनी शिंगणापूरलाही जाऊन आलो, खूप प्रसन्न वाटलं. त्यानंतर हेही मुंबईला गेले आणि पहाटे 4 वाजता घरीही पोचले. आणि माझी आज आंघोळही झालेली आहे, फ्रेशही झाले. सकाळचे वाजले आहे 7. आता बघू आजचा प्रवास आमचा काय आहे, कुठे जाणार आहोत की डायरेक्ट घरी जायचं आहे ते अजून काही डिसाईड नाही. तर चला आपण हा व्हिडिओ असाच कंटिन्यू चालू ठेवूया. त्यामध्ये आपल्याला समजेल की आज आपल्याला कुठे जायचं आहे. मी तुम्हाला तोपर्यंत आमची प्रिशा दाखवते, आपल्या गोमाता. त्यानंतर आमची ही प्रिशा बघा, सकाळी सकाळी तिने आज साईबाबांच्या आरतीला गेली होती, काकडा आरतीला. ती आलेली आहे. गाईस तुम्ही पण जावा प्लीज, अगर तुम्ही शिर्डीला येत असाल तर. आता आपण प्रिशाचे अनुभव जरा घेऊया तोपर्यंत. प्रिशा, कधीपासून इच्छा होती तुझी शिर्डीला यायची? कधीपासून इच्छा होती तुझी? मला 1 वर्ष, कारण आपण गेल्या वर्षी नाही गेले. मग तुला आज फर्स्ट टाइम अशी पहाटे उठून काकडा आरतीला कसं वाटलं? मस्त वाटलं. काय फील केलं? 3:30 वाजता आम्ही गेलेलो, 6 वाजता संपते आरती सगळं. आणि मी असं ऐकलं की तू गाभाऱ्यात जाऊन तुला आरतीचा आनंद घेता आला, खरे? मग कसं वाटलं गाभाऱ्यात जाऊन पहाटेची? कारण की तिथे एक तर एवढी गर्दी असते, सकाळी सगळेच असतात. तुम्ही लवकर जात असाल तर 3:30 वाजताच. आम्ही तर 3:30 वाजता गेलेलो, पण तरी पण गर्दी भेटली आम्हाला. पण ठीक आहे, छान वाटलं. चला, तर प्रिशाचा इथे गोड असा अनुभव घेऊन झाल्यानंतर आता बघूया चहाचं जरा. हिचा नाश्ता आणि चहा आत्ताच करून आली आहे. मस्त घरी आली, 1 प्लेट जरा वडा, 1 प्लेट इडली, चाय, शिरा. घरी आली, थोडं अर्धा तास रिलॅक्स झाली. मग आता नाश्ता करून आली. आता आमची आंघोळ झालेली आहे. आता आम्हालाही जरा पेटपूजा करायला चाललो आहे आम्ही. पप्पा गेले छोट्या बाबूला घेऊन, म्हणजे नानू गेले छोट्या बाबूला घेऊन, म्हणून आमचा गौरांश बघा. अशी खूप भूक लागली होती म्हणून मी जात होती नाश्ता करायला. पण नंतर मला आईने सांगितलं की पहिलं तू गौरांची तयारी करून घे, त्याला आंघोळ वगैरे घाल, म्हणजे उशीर नको व्हायला. म्हणून मी आता घरी जाते, पहिलं गौरांशला उठवते, त्याला आंघोळ घालून त्याला फ्रेश करते आणि मग त्याला सोबत घेऊन मी जाते नाश्ता करायला. तर चला, किती छान वाटते ना सकाळचं प्रसन्न वातावरण आणि हे सूर्याचे किरण. शिर्डीतली खरी ही मजा, सकाळची अशी सुंदर पहाट, हे अशी सूर्य किरण आपल्या अंगावर येतात आणि हे अशी झाडं. काढले फोटो माझा पण? थँक्यू. चला आता, नको नको बस झाले. आमचा छोटा फोटोग्राफर गौरांश. आता प्रिशाचे काढ, प्रिशाचे पण जरा. माऊचे फोटो काढ ना. माऊ कुठे आपली? प्रिशा कुठे? दीदी, दीदीचे पण काढा. गंभीर चर्चा चालू आहे. मस्ती. मी आलेली आहे आता नाश्ता करायला आणि ही पण माझ्यासोबत आली आहे. मी काय खाते बघायला. इथे गौरांश बघा डमरू वाजवतोय. आता मी खाणार आहे मेंदू वडा आणि ह्यानी परत तेच घेतलेला आहे डोसा, पण यावेळी मसाला नाही घेतलेला आहे, फक्त बटर प्लेन डोसा. आमच्या गौरांशला एकच वेळ लागलाय फोटोशूट. आता इथे बघ ना, हम्मा सोबत फोटो, इथे बघ. बगळ्यासोबत फोटो, बस फोटो. अरे इथे बघ. कोण आता कोणाबरोबर चालला फोटो काढायला? बाय बाय, टाटा. ये इथे बसूया. आता कुठे चालला फोटो काढायला? तो बघा फोटो काढायचा आहे.
कुठे काढतो फोटो? काय काढतोयस? हा बघा आमच्या गणेशला एकच वेळ. पडतो नाही पडणार. हा रा फोटो काढायला उभा इथे नाही. बघ माझ्याकडे. प्रवास म्हटला की धमाल मस्ती तर झालीच पाहिजे. त्याशिवाय प्रवासाचा आनंद अगदी पिकनिक आहे जी दरवर्षी जाते आणि आम्हाला एकत्र असे येऊन 10 वर्षाच्या वरती झालेले आहेत आणि आमची मैत्री अजूनही अशीच आहे. त्यामुळे हे गाणं आमच्या पिकनिकमध्ये लागलंच पाहिजे.
गौराज आम्ही इथे चर्चजवळ आलो होतो. नाशिकला जाता जाता चर्च लागतं, पण इथे प्रेयर चालू असल्यामुळे आम्हाला आतमध्ये भेटलं नाही जायला. तर आम्ही इथे थोडं फ्रेश झालो, थोडी पोरं इथे खेळली. आता आम्ही परत निघालो आहोत पंचवटीला जाण्यासाठी. शिर्डी आणि शनी शिंगणापूरचं दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो आता नाशिकच्या पावन नगरीत म्हणजेच पंचवटीमध्ये. इथे आम्ही फारसं फिरण्यापेक्षा गोदावरीच्या तीरावर जो निवांतपणा आहे तो अनुभवायचं ठरवलं. पंचवटीत उतरल्यानंतर आम्ही हळूहळू नदीकाठेने पुढे जाऊ लागलो. गोदावरीचा हा परिसर अतिशय प्रसन्न वाटत होता. रखरखत दीडचं ऊन आणि त्यात आम्ही चाललेलो आहोत पंचवटी फिरायला. चालताना वाटेत आम्हाला हनुमानाची एक सुंदर मूर्ती दिसली आणि हा आजूबाजूचा परिसर तर बघा. हळूहळू आता आम्ही पुढे गेलो तर तिथे जवळ एक शंकराची पिंड देखील होती. नदीकाठी अशा प्रकारे देवाचं रूप पाहणं मनाला खूप शांतता देऊन गेलं. खूप गर्दी होती, सगळे भाविक श्रद्धेने दर्शन घेत होते. पण आम्हाला त्या वाहत्या पाण्याशी नातं जोडायचं होतं, म्हणून मग मी तिथे जाऊन गौरांचे त्या गंगेच्या पावित्र नदीत पाय बुडवले. दर्शन झाले. आता वेळ आहे वनभोजनाची. तर आम्ही दरवर्षी जिथे थांबतो, रस्त्याच्या एका कडेला एक घर आहे, तिथे आम्ही दरवर्षी येऊन थांबतो. तिथेच आता आम्ही आलो आहोत आणि तिथे आता सगळ्या जेवणाची आमची तयारी चालू आहे इथे. ये सब बोर, सगळेजण बोर उचलत आहेत. हे बघा, फक्त लहानच नाही, ते मोठे सुद्धा आनंदाने बोर उचलत आहेत. हेलो गाइस, ये देखो छोटे छोटे बेर है. ये प्रियंका का ब्लॉग से और हम बेर उठा रहे हैं. भर गया. हमारे एका बाजूला आमचा स्वयंपाक चालू आहे आणि एका बाजूला आम्ही इथे गावरान बोरांवरती ताव मारलेला आहे. तर सगळे मिळून इथे लहान असो मोठे असो सगळे इथे आनंद घेत आहे. मोठे सुद्धा लहान झालेले आहेत आणि लहान सुद्धा इथे मजा करत आहेत. हे बघा, असा हा भक्तिमय आणि मजेशीर प्रवास संपवून आम्ही सुखरूप आमच्या घरी पोचलेलो आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला सांगा. धन्यवाद. बाय बाय.